नमस्कार बालमित्रांनो, आज आपण इंग्रजी भाषेतील मुळाक्षरे पाहणार आहोत. इंग्रजी भाषेतील वर्णमालेमध्ये एकूण 26 अक्षरे आहेत. हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. आता इथं अप्पर केस आणि लोअर केस म्हणजे मोठी लिपी आणि छोटी लिपी असं आपण वर्णमालेमध्ये लिहितो. मोठ्या लिपीमध्ये लिहितो त्याला म्हणतो आपण अप्पर केस आणि छोट्या लिपीमध्ये लिहितो त्याला आपण म्हणतो छोटी लिपी. आता हे अल्फाबेट्स जे आहेत त्याचे परत आणि दोन भाग पडतात. म्हणजेच काय तर वॉवेल्स आणि कॉन्सोनंट्स. वॉवेल्स म्हणजे स्वर आणि कॉन्सोनंट्स म्हणजे व्यंजन. स्वर म्हणजे काय तर आपण ज्या मुळाक्षराचा उच्चार करताना ओठांचा एकमेकाशी किंवा जिभेचा इतर भागाशी स्पर्श होत नाही त्याला म्हणायचं वॉवेल्स. वॉवेल्स म्हणजे स्वर. आता आपण बघा हे उच्चार करूया AEIOU. यावेळेला जिभेचा टाळ्याला किंवा गालाला कुठेही संपर्क होत नाही त्याला म्हणायचं स्वर. आणि कॉन्सोनंट्स म्हणजे व्यंजन. म्हणजे 5 एकूण स्वर आहेत, बाकीचे 21 आहेत ते व्यंजन आहेत. आता स्वरांचे उच्चार आपण पाहणार आहोत. त्यामध्ये बघा एचा उच्चार 4 रित्या करतात. ॲ, आ, ऑ आणि ए. ॲ उच्चार होतो तेव्हा बॅट, कॅट, मॅट अशी त्याची उदाहरणं आहेत. आ उच्चार होतो तेव्हा जार, कार, बार असा उच्चार होतो. ऑ होतो तेव्हा बॉल, कॉल आणि मॉल. ए होतो तेव्हा नेम, केम, सेम. आता दुसरं वॉवेल आहे ई. ईचा उच्चार सुद्धा 2 रित्या होतो. ईचा उच्चार होतो दीर्घ ई आणि ए. दीर्घ ई म्हणजे तेव्हा दुसरी वेलांटी वापरतो त्याला आपण म्हणतो दीर्घ ई. ऱ्हस्व ई म्हणजे पहिली वेलांटी. आता मी, बी हे दीर्घ ईची उदाहरणं आहेत. एचा उच्चार होतो बेड, जेल, सेल, टेल. आता तिसरं आपण हे बघूया वॉवेल बघूया आय यामध्ये. आता बघा आयचा उच्चार सुद्धा 2 रित्या होतो ई आणि आय. आता मगाशी आपण ई जी बघितली ती होती दीर्घ ई. आता आहे ती आहे ऱ्हस्व ई. आयचा उच्चार जेव्हा केला जातो तेव्हा हिल, मिल आणि बिल असे उच्चार होतात. बघा आता हिल लिहिताना, मिल लिहिताना, बिल लिहिताना आपण पहिली वेलांटी देतो म्हणून त्याला म्हणायचं ऱ्हस्व ई. आय म्हणजे आयचा उच्चार कसा होतो बघा आता इथं काइंड, माइंड, ब्लाइंड. ओचा उच्चार 2 रित्या होतो ओ आणि ऑ. ओ म्हणजे काय कोल्ड, मोल्ड, गोल्ड. ऑ म्हणजे काय फॉक्स, बॉक्स, ऑक्स. यूचा उच्चार 2 रित्या होतो अ आणि उ. होतो तेव्हा कसं वाचतो आपण बस, सर, गण. ऊचा उच्चार होतो पुट आणि पुश. आता हे जे आपण वॉवेल्स बघितले याच्यामध्ये या वॉवेल्सचे सुद्धा आणि 2 प्रकार आहेत. ते म्हणजे शॉर्ट वॉवेल्स आणि लॉंग वॉवेल्स. आता रॅन, आय, रेन असा फरक थोडासा होतो. ए नंतर पुन्हाच एखादं वॉवेल लावलं जातं. तिथे बघा ना आता एच्या नंतर परत आय लावलं आहे. मग रेन. ईचं होतं पेन. डबल ई वापरली झालं टिन. आय वापरलं पिन. आई वापरलं पाय. ओ वापरलं गॉट. ओ ए वापरलं गोट. यू वापरलं कट. यू ई वापरलं झालं व्हेन्यू. आता आपण हे बघितलं स्वरांचं. आता आपण व्यंजनांचे उच्चार बघूया. व्यंजनांच्या उच्चारमध्ये बघा आता यातली व्यंजनं बीचा उच्चार होतो ब. सीचा उच्चार होतो स किंवा क. डीचा उच्चार होतो ड. ईचा उच्चार होतो ई. फचा उच्चार होतो फ. जीचा उच्चार होतो ग. एचचा उच्चार होतो ह. आयचे उच्चार आपण बघितले. जेचा उच्चार होतो ज. केचा उच्चार होतो क. एलचा उच्चार होतो ल. एमचा उच्चार होतो म. एनचा उच्चार होतो न. ओचा उच्चार होतो ओ. पीचा उच्चार होतो प. क्यूचा उच्चार होतो क. आरचा उच्चार होतो र. एसचा उच्चार होतो स. टीचा उच्चार होतो ट. यूचा उच्चार आपण बघितला आहे मगाशी उ. व्हीचा उच्चार होतो व. डब्ल्यूचा उच्चार होतो व. एक्सचा उच्चार होतो क्स. वायचा उच्चार होतो य. झेडचा उच्चार होतो झ.
आता आपण हे वॉवेल्स आणि जे कॉन्सोनंट्स बघितले याच्याशी रिलेटेड आपण एक छोटासा अभ्यास बाळांना देऊ शकतो आपल्या. त्याच्यामध्ये बघा मी लिहिलं आहे की फाइंड द वॉवेल्स अँड कॉन्सोनंट्स. त्यांना एका साईडला मी वर्ड दिलेले आहेत आणि त्यातून त्यांना वॉवेल्स आणि कॉन्सोनंट याचं वेगळं करायला सांगितलं आहे. म्हणजे आता फॉक्स आहे तर ओ हा काय आहे, वॉवेल आहे, एफ आणि एक्स हे कॉन्सोनंट आहे. अशा प्रकारे आपण त्यांच्याकडून हे करून घेतलं तर त्यांना वॉवेल्स कुठले आणि कॉन्सोनंट कुठले हे लक्षात ठेवायला बरं पडेल. त्याच्यानंतर हा दुसरा अभ्यास आहे सर्कल द करेक्ट ऑप्शन. आता सीचा उच्चार काय होतो क, ईचा उच्चार काय होतो ए, एफचा उच्चार होता फ. मग त्यांना सर्कल करायला लावते. म्हणजे अशा प्रकारे त्यांच्या हे पूर्णपणे लक्षात येतं आणि त्यांना घरीही उजळणी पण होऊन जाते. आता याच्यामध्ये बघा मी दुसरा अभ्यास घेतला आहे अंडरलाईन द करेक्ट ऑप्शन. म्हणजे आता मी इथं लिहिलं आहे अप्पर केसमधलं म्हणजे मोठ्या लिपीतलं लिहिलं आहे, इकडे लिहिलं आहे छोट्या लिपीमध्ये. आता इथे बी आहे तर हा छोट्या लिपीतला बी आहे तर त्याला मी अंडरलाईन करायला सांगितलं आहे. सॉरी. आता त्याच्यानंतर इथे मी काय लिहिलं आहे क्रॉस द ऑड इन ईच रो. म्हणजे मी सगळे पी 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 लिहिलेत आणि एक क्यू दिले की जेणेकरून त्यांना ऑड आणि म्हणजे ह्याच्यामध्ये हे सगळे सेम आहेत आणि त्याच्यामधलं वेगळं अक्षर आपल्याला त्याला शोधायला लावायचं आहे. असं मी त्यांना हा एक छोटा अभ्यास देते मुलांना. त्याच्यानंतर आपण आता बघणार आहोत उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 2 लेटर वर्ड्स. ठीक आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर तुम्ही त्याला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद.